अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात जोरदारपणे मांडत कृषी मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. मूर्तिजापूर येथे प्रगती शेतकरी मंचच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू होते आणि आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती अचानक खालावल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेत आमदार हरीश पिंपळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय रेटून धरला. कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्यात आले आणि या आश्वासनानंतर प्रगती शेतकरी मंचचे नेते राजू वानखडे यांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती जाहीर केली. उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आणि शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांनी उपोषणाची सांगता केली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकऱ्यांनी पुढील भूमिका परिस्थितीनुसार ठरवणार असल्याचे सांगितले. तर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मूर्तिजापूरमधील शेतकरी आंदोलनाला सध्या विराम मिळाला असला तरीही मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. अध्यक्ष प्रगती शेतकरी मंडळ आणि त्यांच्यासोबत आपल्या मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी बांधव हे कालपासून अन्नत्याग आंदोलनात ते बसलेले होते. मी सर्वप्रथम तर त्यांचे आभार मानतो की अतिशय शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने त्यांनी हे आंदोलन इथं केलं. त्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सतत शासनापर्यंत पोहोचवत आलेलो आहे. आज सुद्धा त्यांच्या या उपोषणाची अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन माननीय आपल्या विधानसभेचे आमदार माननीय हरीश पिंपळे साहेब यांनी विधानसभेत हा प्रश्न उठवला आणि त्यांनी मला दूरध्वनीद्वारे सांगितले की त्यांनी स्वतः कृषी मंत्री महोदयांसोबत राजू भाऊंचं बोलणं करून दिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती तसा अहवाल हा शासनाकडे पाठवण्यात येणार आहे असं आम्ही राजू भाऊंना आता लेखी स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी पण विनंतीस मान ठेवून आजचं हे आंदोलन इथं त्यांच्या भाषेनुसार स्थगित केलेलं आहे. त्यामुळे मी आंदोलनकर्त्यांचे राजू भाऊंचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. काय आश्वासन देण्यात आलं? आंदोलन या बेसवर स्थगित झालं आहे की आपला जो मुद्दा आहे 2025चा 17,500 रुपये या मूर्तिजापूर तालुक्यातल्या व अन्य जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी आपण जे आंदोलन केलं आहे, या आंदोलनात आपण जे मागच्या वेळेस मीटिंगमध्ये उणीव राहिली होती कृषी मंत्री साहेबांना, आमदार साहेबांना मला कृषी मंत्री साहेबांची प्रत्यक्ष बोलून दिलं. मंत्री साहेबांना मला प्रत्यक्ष शब्द दिला. ते आपण याच्यात लेखी उल्लेख करूनही घेतलाय की बुवा मी जिल्हाधिकारी मॅडम मार्फत पूर्ण अहवाल घेऊन तुमच्या या प्रकरणाचा मी निपटारा करून देईल. तिथपर्यंत तुम्ही हे आंदोलन स्थगित करा. आपणही थोडंसं कसं आहे आता विचार करून ताणाव तर किती दिवस ताणाव. काल एडडी साहेबांची नाराजी घेतली अंगावर करून किंवा म्हणजे असं काल प्रसंग उद्भवला होता, तो प्रसंग आपण विसरून जाऊ. याच्यानंतर आपण या विषयावर आंदोलन स्थगित केलं आणि मला जे सर्व या शेतकऱ्यानं, प्रशासनानं, ठाणेदार साहेबानं फार मोलाचं सहकार्य केलं या आंदोलनात की हे खरं आंदोलन जर शेतकरी झालं असेल तर मी जोशी साहेबाचे फार ऋणी आहे शेतकऱ्याच्या वतीनं. असे जर साहेब लोक असले तरच आंदोलन होतील, नाही तर आंदोलन होत नाही. साहेबाची पण मी दिलगिरी व्यक्त करतो की बा माझं काही शेतकऱ्याच्या वतीनं झालं असेल तर आपण विसरून जा. तुमचं काही झालं असेल तर मी विसरून जातो. आपण हा विषय आता या गरीब शेतकऱ्यासाठी घेतला आहे. माझा काही वैयक्तिक विषय नाही आहे. म्हणून आपण इथून पुढे या विषयाला आपल्या कामापर्यंत स्थगित करू आलो. जर येता आता आमदार साहेब याच्यात पक्कन आज विधानसभेतली बाईक सगळ्या लोकांनी ऐकली आहे, त्याच्यामुळे मला काही आता सांगायचं काम नाही. आपला आंदोलनाचा उद्देशच तो होता की बुवा मूर्तिजापूरच्या एटीओ कार्यालयावर आंदोलन करून मुख्यमंत्री साहेबांच्या दरबारात आपल्याला हा विषय न्यायचा आहे. तो विषय आपला सर्वांच्या वतीनं, आमदाराच्या वतीनं, आपल्या सगळ्याच्या डॉक्टर साहेब सगळ्यांना सहकार्य करून हा विषय आपला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. हेच मूर्तिजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याची सगळ्यात मोठी ताकद आहे की लाईव्ह मध्ये विषय चालला तो आणि लाईव्ह आंदोलन म्हणजे विषय तेव्हाच होते जेव्हा शेतकऱ्याची एकजूट होते, शेतकऱ्याची ताकद जेव्हा वाढते त्याच वेळेस प्रशासन आणि राजकीय लोक त्याला कुठेतरी दखल घेतात. म्हणून आपण सर्वजण तुम्ही आज सर्व शेतकऱ्याचा विजय आहे, आज राजीव वानखेडेचा विजय नाही. मी फक्त तुमचा कारण होतो किंवा एक माणूस पाहिजे पुढे कोणी म्हणून. आपल्या बोर्डावर कोणाचं नाव नाही आहे, या बोर्डावर कोणाचं हे नाही आहे. म्हणून आपण सर्वजण तुमच्या वतीनं मी आंदोलन स्थगित करत आहे. जर अजूनही दगाफटका झाला तर अजूनही राजीव वानखेडे याच फरशीवर बसायला तयार आहे. त्याच्यामुळे आपण आता फक्त साहेबाच्या विनंतीने मांडून, कृषी मंत्री साहेबाच्या विनंतीने मांडून, आमदार साहेबाच्या विनंतीने मांडून आणि सगळ्यात जास्त मी आपल्या ताळे साहेबाला म्हणतो की ताळे साहेब
लय हॅरेसमेंट झाले या आंदोलनातली. सगळेजण त्यानेच रिपोर्ट करून म्हणून त्याची माफी मागतो की बा तुम्हाला काही त्रास झाला असेल आमच्या वतीने आपण हे सगळं इथं संपून टाकू आणि इथून पुढे तुमची अशीच एकजूट ठेवा. हा लढा काही संपला नाही आहे. आपले मरण लय लंबे आहेत. म्हणून आपली ताकद हेच आपली पुढे शक्ती आहे आणि आपल्याला न्याय घ्यायचा असेल तर हे ताकद असेल तरच आपल्याला न्याय भेटेल. नाही तर आपण न्यायाची अपेक्षा करूही नका आणि आपल्याला न्याय भेटत नाही. म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे की अशी एकजूट कायम ठेवा की या सरकारवर दबाव राहील तर शेतकरी जगीन, नाही तर शेतकरी जगणार नाही. म्हणून शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा